पीक विमा. तर हो शेतकरी मित्रांनो, खूप दिवसानंतर पीक विम्यासंदर्भात शेतकरी बांधवांकरिता एक दिलासादायक बातमी समोर निघून आलेली आहे मित्रांनो. तर मित्रहो, कालच रोज 11 जून रोज गुरुवारला या पीक विम्याच्या वाटपाकरिता म्हणजे शेतकरी बांधवांना पीक विमा वितरण होण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने या पीक विमा कंपन्यांना जवळपास 11,42,40,911 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याकरिताचा शासन निर्णय कालच निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्रो, हा पीक विमा आणि हे जे वितरण आहे, हा जो निधी आहे, हा निधी कोणत्या कोणत्या कंपन्याला देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कोणत्या पिकांकरिता आहे ते सुद्धा पाहणार आहोत आणि याकरिता जे काही जिल्हे आहेत ते जवळपास 26 जिल्हे आहेत. या 26 जिल्ह्यातील या शेतकऱ्यांकरिता ही योजना लागू आहे मित्रांनो. ज्यामध्ये आपण पाहणार आहोत बघा, भारतीय कृषी विमा कंपनीकरिता 20,83,928 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनीकरिता 1,62,78,031 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर जनरल सेंट्रली कंपनीकरिता 1,42,27,567 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि शेवटची म्हणजे बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीकरिता 8,16,51,385 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे एकूण जवळपास 11,42,40,911 रुपये एवढा निधी या शेतकरी बांधवांच्या पीक विम्याच्या वितरणाकरिता कंपन्यांना देण्याकरिता अदा करण्याकरिता कालच शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर मित्र, आता ही योजना कोणती आणि यामध्ये बसणारी फळपिकं कोणती? तर ही योजना आहे मृगबहार 2025 अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेकरिता राज्य शासनाच्या वतीने हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर मित्र, ज्यामध्ये तुमचं संत्रा, मोसंबी, पेरू, लिंबू, डाळिंब, सीताफळ, चिक्कू आणि द्राक्ष ही फळपिकं ग्राह्य धरल्या जातात, बसतात. या सर्व फळपिकांकरिता हा जो विमा आहे, हा विमा वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो. आता शासन निर्णय निर्गमित करण्यात आला, निधी मंजूर करून त्यांना वितरित कंपनीला देण्यात येणार. म्हणजे काही दिवसामध्ये येत्या हे जे पात्र शेतकरी असणार, ज्या शेतकरी बांधवांनी फळपीक विमा फाडलेला आहे, भरलेला आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचा कंपनीकडून सर्व शहानिशा, फेरतपासणी वगैरे, पडताळणी वगैरे सर्व काही झालेली आहे मित्रांनो, त्या सर्व पात्र शेतकरी बांधवांना हा पीक विमा, फळपीक विमा त्यांना त्यांच्या आधार संलग्न खात्यावर येत्या काही दिवसामध्ये वितरण होण्याकरिता सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे जे काही नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणास्तव नुकसान होते फळपिकांचं, त्याकरिता ही योजना राबवण्यात येत आहे. आणि 2025 करिताच्या लाभार्थ्यांकरिता, शेतकरी बांधवांकरिता पीक विमा फाडलेल्या आणि त्यांची पडताळणी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांना हा लाभ आता 26 जिल्ह्याकरिता होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही सुद्धा PMABYच्या पोर्टलवर जाऊन तुमची डिटेल टाकून, तुमच्या जिल्ह्याचं नाव वगैरे टाकून सुद्धा या 4 कंपन्यांपैकी तुमची कोणती कंपनी आहे ते चेक करू शकता. तालुका कृषी कार्यालयाशी सुद्धा आणि कृषी सेवकांची, कृषी सहाय्यकांशी सुद्धा, कृषी सेवकांशी तुम्ही संपर्क साधू शकता, त्यांच्या टच मध्ये राहू शकता, त्यांना विचारपूस करू शकता मित्रांनो. आणि तुमच्या पीक विम्याची, फळपीक विम्याची जी काय लोकेशन आहे ती तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. तर मित्र, सध्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त हे जे जवळपास 11.5 कोटी लाख रुपये, 11.5 कोटी रुपये आहे मित्रांनो, हे फळपीक विम्याकरिता मंजूर करण्यात आलेले आहे मित्रांनो. आता खूप दिवसापासून तुमचा खऱ्या अर्थाने प्रलंबित प्रश्न, तुमच्या जिकरीचा विषय तो म्हणजे सोयाबीन, कापूस या पिकांचा जो पीक विमा आहे, तर त्या पीक विम्यासंदर्भात जे मुख्यमंत्री महोदय माध्यमांसमोर आलेले होते आणि 17,500 रुपये हेक्टरी देऊ कबूल केलेले होते. कृषी मंत्र्याशी बोललो असं कबूल केले होते. कृषी मंत्र्याकडून वधवून सुद्धा घेतले होते की हो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला बोलले आणि त्यावर आम्ही ताकदीने काम करणार आहोत. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आपण कंपन्यांना, शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,500 रुपये देण्याकरिता बाध्य करू वगैरे वगैरे. त्यानंतर ते पीक विम्यावर अजूनही ब्र शब्द त्यांनी उच्चारलेला नाही, ते काही बोललेले नाहीये मित्रांनो. आता दुसरं खरीप आलेलं आहे, अल्निनोचं संकट आहे, ते स्वतः हे सांगत आहे शेतकरी बांधवांना की चांगला पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नका हे सांगत आहे, परंतु 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा द्यायचा हे मात्र ते विसरलेले आहेत मित्रांनो. आता मला माहित आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सोयाबीनच्या पीक विम्याची अपेक्षा आहे, कधी मिळणार, काय होणार, लोकेशन चेंज होणार का. खूप साऱ्या शेतकरी बांधवांचं जे स्टेटस आहे ते अजूनही इल्ड बेस दाखवत आहे. ज्या शेतकरी बांधवांना रकमा दाखवत होत्या त्यांच्या रकमा अजून मिळत नाहीये. ज्यांना रकमा दाखवल्या त्या रकमा खूपच तोकड्या रकमा आहेत, खूप कमी रकमा आहेत. त्यामुळेच पीक विमा या विषयावर जोपर्यंत खऱ्या अर्थाने विरोधक
राजकारणातील सत्तेतील शेतकरी नेते किंवा स्वतः शेतकरी समोर येणार नाही, तर आंदोलन मोर्चे काही करणार नाही, तोपर्यंत पीक विम्याची आशा तुम्ही सोडून द्या, विसरून द्या. आणि त्याकरिताच मी सुद्धा, मला खूप वेळा अजूनही मी जेव्हा वेगळ्या योजनेचे व्हिडिओ बनत असतो, त्या योजनेच्या व्हिडिओच्या खाली सुद्धा शेतकरी बांधवांच्या पीक विम्याकरिता कमेंट येत असतात, परंतु मी त्यावर व्हिडिओ बनवत नाही. कारण की विनाकारण तुम्हाला जरी अपडेट द्यायची म्हटली तरी तुमच्या पदरामध्ये तो पीक विमा पडला पाहिजे. भले 1000 असो, 10,000 असो, 17,500 असो, 12,000 असो, 25,000 असो, पण तो मिळायला हवा. अशी जर अपडेट असली तर तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत ती माहिती देण्यात अर्थ आहे मित्रांनो. जर अशा परिस्थितीमध्ये सध्या जर कोणी बोलत नसेल, फसवाफसवी होत असेल, सर्व टाळाटाळ करत असेल, हात झिडकारत असतील, सर्व योजना शेतकऱ्याला कोणाला जर शेतकरी नकोच आहे मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये पीक विम्यावर व्हिडिओ बनवून तुमच्या समोर माहिती द्यावी तरी काय, आणि आपल्या पीक विम्याचा आवाज उचलल्यानंतर तिथपर्यंत जाऊन काही फरक पडेल का, हे सुद्धा तेवढं महत्त्वाचं. त्यामुळे पीक विम्यासंदर्भात कुठलेही व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याकरता मी टाळाटाळ करत आहे मित्रांनो. जरी शेतकरी बांधव सांगत असले तरी सुद्धा मी थांबत आहे मित्रांनो. परंतु हरकत नसावी, आता हा थेट शासन निर्णय निघालेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये हे जे 11.5 कोटी आहे, हे फळपीक विम्याकरिता या 26 जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना या 4 कंपन्यांच्या माध्यमातून मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे मित्रांनो. परंतु आता खऱ्या अर्थाने हे जे फळपीक विमा फाडलेले शेतकरी आहेत, या शेतकरी बांधवांनी स्वतःचा हक्काचा जो हा फळपीक विमा आहे, तो कसा त्यांच्या पदरात पाडून घ्यायचा, याकरिता त्यांना फॉलोअप घ्यावा लागेल, पाठपुरावा करावा लागेल, तहसील तुमच्या कृषी कार्यालयाच्या संपर्कामध्ये राहावं लागेल, कृषी सेवक, कृषी सहाय्यकांशी वेळोवेळी संपर्क साधून विचारपूस करावी लागेल. PMABYच्या पोर्टलवर तुम्ही चेक करू शकता, तिथे चेक करावं लागेल, आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं लोकेशन कळेल, स्टेटस कळेल, आणि हा तुमचा हक्काचा जो पीक विमा आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता मदत होईल मित्रांनो. तर मित्रो, पीक विमा असो किंवा इतर कुठल्याही तुमच्या शेतकरी योजना असो, किंवा तुमच्या मनामध्ये कुठल्याही इतर योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील, शंकाकुशंका असतील, मार्गदर्शन असेल, सजेशन असेल, तर नक्कीच 100% या व्हिडिओच्या खाली, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर 100% या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये आणतो. त्याप्रमाणे भेटूया मित्रांनो अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.